काँग्रेस खासदार राहुल गांधी आज मुंबई दौऱ्यावर आहेत। राहुल गांधी मुंबईतील धारावीला आज भेट देणार आहेत। धारावीमध्ये काम करणाऱ्या कामगारांसोबत ते संवाद साधतील। धारावी पुनर्विकास प्रकल्पाला विरोध होत असताना दौऱ्याला विशेष महत्त्व आहे। राहुल गांधी आज मुंबईमध्ये मुक्कामी असणार आहेत अशी ही माहिती कळतेय। आणखी तपशील घेऊया प्रतिनिधी शिवाजी काळे यांच्याकडून। शिवाजी, काय नेमके महत्त्वाचे मुद्दे असतील, कुठले नेमके महत्त्वाचे उद्देश असतील आजच्या राहुल गांधींच्या या मुंबई दौऱ्याचे? साधारण जी माहिती मिळते त्यानुसार राहुल गांधी हे मुंबईमध्ये 11 वाजता पोहोचतील। त्यानंतर ते धारावीला जाणार आहेत। धारावीमध्ये जे छोटे छोटे उद्योजक आहेत त्या उद्योजकांची भेट घेणार असल्याची माहिती सध्या मिळते। खास करून धारावी हे लेदर हब मानलं जातं, त्या ठिकाणच्या लेदर कामगारांशी ते संवाद साधणार आहेत। त्यानंतर जर पाहिलं तर धारावीमधील इतर प्रकल्प म्हणून पाहिलं तर अदानी प्रकल्पाचा सातत्यानं राहुल गांधी हे विरोध करताना पाहायला मिळतात। त्यामुळे या प्रकल्पासंदर्भामध्ये काही भाष्य करतात का हे पाहणं महत्त्वाचं आहे। सातत्यानं राहुल गांधी असो, वर्षा गायकवाड असो या संदर्भात भूमिका घेताना पाहायला मिळतात। मुंबई काँग्रेसच्या अध्यक्ष असलेल्या वर्षा गायकवाड हे यावेळी राहुल गांधी यांच्यासोबत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। राहुल गांधी यानंतर काँग्रेसच्या नेत्यांना भेटणार आहेत का, हा सगळ्यात मोठा प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। कारण मुक्कामी राहुल गांधी आहेत। राज्यामधील प्रदेशाध्यक्ष पद सध्या बदललेलं आहे, हर्षवर्धन सपकाळ यांना अध्यक्ष केलेलं आहे। त्यामुळं आणि त्याचंच राज्यामध्ये सध्या विधानसभेचं सत्र सुरू असल्यानं या सगळ्या संदर्भात काही भाष्य करतात का, या सगळ्या मुद्द्यांवरती राहुल गांधी काही बोलतात का, हे पाहणं आजच्या दौऱ्याच्या निमित्तानं महत्त्वाचं असणार आहे। अगदी शिवाजी, धन्यवाद या सगळ्या तपशिलांसाठी।